गोकुळच्या रणांगणात महायुतीची एकजूट ढासळते का? बैठकीतून 3 मोठे नेते दूर राहिले की त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आलं. आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नाराजीच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागलेल्या आहेत. आणि त्यामुळेच एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय, गोकुळमध्ये महायुती खरंच एकत्र आहे का? कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाची निवडणूक म्हणजे केवळ सहकार क्षेत्रातील निवडणूक नाही, ही आहे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई. एकीकडे महायुतीचे नेते एकत्र येण्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे महत्वाच्या बैठकीत काही प्रभावी नेते दिसलेच नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ निवडणुकीच्या रणनीतीसाठी झालेल्या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निमंत्रण नसल्याची चर्चा रंगली. आणि याच चर्चेमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. विशेष म्हणजे शिवाजीराव पाटील यांनी यापूर्वी गोकुळमधील कथित गैरव्यवहारांवर थेट हल्लाबोल केला होता. गोकुळच्या विस्तारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली होती. म्हणूनच त्यांच्या अनुपस्थितीला केवळ योगायोग मानायचं का, की त्यामागे राजकीय संदेश दडलेला आहे? गेल्या काही महिन्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यातील मतभेद अनेकदा समोर आले. गोकुळचा कारभार, चौकशीची मागणी आणि पॅनल निर्मिती यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक संघर्षही पाहायला मिळाला. आता या बैठकीच्या निमित्ताने तो संघर्ष पुन्हा चर्चेत आलाय. राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की गोकुळ निवडणुकीतील सर्वात मोठा आणि संवेदनशील मुद्दा असेल उमेदवारी वाटप. कारण प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र नेतृत्व आहे, प्रत्येक नेत्यामागे कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. जर एखाद्या गटाला डावलल्याची भावना निर्माण झाली तर बंडखोरीची ठिणगी पडायला वेळ लागणार नाही. आणि गोकुळच्या निवडणुकीत एकच बंडखोर संपूर्ण समीकरण बदलण्याची ताकद ठेवतो. दरम्यान विरोधी गटही शांत बसलेला नाही. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे नेटवर्क जिल्हाभर सक्रिय झाला आहे. महायुतीतील प्रत्येक मतभेद, प्रत्येक नाराजी आणि प्रत्येक गटबाजीवर विरोधकांची बारीक नजर आहे. म्हणूनच महायुतीतील अंतर्गत संघर्ष विरोधकांसाठी मोठी संधी ठरू शकतो. हायकोर्टाच्या निर्णयानंतर गोकुळवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. आता पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत. नाराज नेत्यांची मनधरणी होणार का? महायुती एक संघ राहणार का, की गोकुळच्या रणांगणात मित्रच एकमेकांसमोर उभे ठाकणार? याच प्रश्नांची उत्तरं आगामी घडामोडींमध्ये मिळणार आहेत. तुमच्या मते गोकुळमध्ये महायुती टिकेल का, की निवडणुकीपूर्वीच अंतर्गत संघर्ष उफाळून येईल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी लाईव्ह मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.